तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या दळवी ग्राफिक्स YT या अधिकृत यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की अशा प्रकारचे बॉक्स PNG फोटोज जे असतात ते आपण आपल्या मोबाईलमधून स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे क्रिएट करता येतील हे आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर बॉक्स PNG मटेरियलचा पासवर्ड हा व्हिडिओमध्येच वन स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे पासवर्ड विषयी कोणीही कमेंट करू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। चला तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे तुम्हाला मी त्या सिक्रेट ॲपचं नाव सांगणार आहे। तर तुम्हाला जायचे आपलं प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्ही इथं सर्च बारवरती जाऊन इथे तुम्हाला सर्च करायचे IBS पेंट। ओके, IBS पेंट काहीसा अशा प्रकारे नाव सर्च करायचे, तुम्ही वरती पाहू शकता। त्यानंतर इथे सर्च बारवरती क्लिक करून तुम्ही हा सेकंड नंबरला जो ॲप आहे हा तुम्ही सिम्पली डाउनलोड करा। तर आता जो तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केला आहे IBS पेंट नावाचा, तो सिम्पली इथे ओपन करून घ्या। तर या ठिकाणी मी इथे ओपन करून घेतो। आता ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की तुम्हाला इथं माय गॅलरीचा ऑप्शन पाहायला भेटतो। ओके, सिम्पली त्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला प्लसचा आयकन पाहायला भेटतो। ओके, ते इथे मी ड्रॅग करतो, तुम्ही पाहू शकता। त्यावरती सिम्पली क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। तर इथे गोंधळून जायची अजिबात गरज नाही, मी इथे तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप। आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। ओके, तर इथे तुम्हाला दोन प्रकारचे साईजचे ऑप्शन पाहायला भेटते। पहिल्या सेक्शनमध्ये जे आहे ते तुम्ही इथे 6000 करून घ्यायचे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये जे आहे ते तुम्ही इथे 3000 टाईप करून घ्यायचे। ओके, त्यानंतर तुम्ही इथे साईडलाच पाहू शकता ओकेचा ऑप्शन दिसते, त्यावरती सिम्पली क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत एकदा इथे ओकेचा ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर परत एकदा तुमच्यापुढे काहीसा अशा प्रकारचा नवीन इंटरफेस ओपन होऊन जाईल। त्यानंतर तुम्ही इथे राईटलाच पाहू शकता, इथे लेअरचा ऑप्शन दिसते तुम्हाला, त्यावरती सिम्पली क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्या पुढे काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन जाईल। त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथे व्हाईट बॅकग्राऊंड आहे, ट्रान्सपरंट आहे आणि इथे ब्लॅक ट्रान्सपरंट आहे। तर आपल्याला काय करायचं, ब्लॅक ट्रान्सपरंट जो ऑप्शन आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथे तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता, ह्या लेअरच्या लाईनमध्ये इथे मी ड्रॅग करतो आहे। तर इथं कॅमेराचा आयकॉन जो दिसतो त्यावरती सिम्पली काय करा, क्लिक करा। त्यानंतर तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल। त्यानंतर ज्या कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही आपला बॉक्स PNG मी दिलेला डाउनलोड केला असेल सिम्पली तो इथे ॲड करून घ्या। तर ॲड केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, असं दोन बटन तुम्ही इथे कमी जास्त किंवा बारीक छोटं किंवा मोठंसुद्धा इथे करू शकाल। तर काय करायचं, बॉक्स PNGला आपण व्यवस्थितरित्या इथे सेट करून घ्यायची, तर कमी जास्त साईजसुद्धा करता येते तुम्हाला। ओके, इथे हा जो ऑप्शन आहे याला तुम्ही ड्रॅग करून रोटेटसुद्धा करू शकता। तर काहीसा मी अशा प्रकारे इथे ॲड करून घेतो। त्यानंतर इथं तुम्ही राईटचा ऑप्शन पाहता, त्यावरती सिम्पली क्लिक करा आणि अशा प्रकारचे इंटरफेस आले काय करायचे, तुम्हाला इथे कॅन्सलचा ऑप्शन पाहताय तुम्ही, त्यावरती सिम्पली क्लिक करायचे। त्यानंतर इथं काय करायचे, आता हा जो तुम्ही ए नावाचा ऑप्शन पाहताय हा आहे लॉक, म्हणजे एक प्रकारे आपली लेअर जी आहे ती इथे लॉक होते। तर सिम्पली इथे क्लिक करून घ्या एकदा। त्यानंतर परत तुम्ही लेअरवरती जाऊन इथे कॅमेराचा आयकन पाहता तुम्ही, त्यावरती सिम्पली क्लिक करा। क्लिक केल्यानंतर जो कोणता तुमचा ऑब्जेक्टचा फोटो असेल तो सिम्पली इथे ॲड करून घ्या। तर काहीसा मी अशा प्रकारे इथे फोटो जो आहे तो इथे ॲड करून घेतो। तर तात्पुरता मी इथे काय करतो, काहीसा अशा प्रकारे इथे ॲड करून घेतो। त्यानंतर इथे राईटवर क्लिक करतो। त्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथे अशा प्रकारचे ॲड्स आल्यानंतर इथे कॅन्सल करा। आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, लक्षपूर्वक आहे का। आता काय करायचं, मेन म्हणजे आपली ही तुम्ही ही लेअर पाहताय, ह्या लेअरची आपली लेअर जी आहे ती सर्वप्रथम आपली सिलेक्ट असली पाहिजे। ओके, तर ऑब्जेक्टचा फोटो मी सिलेक्ट केला आहे। त्यानंतर तुम्ही इथं डाऊन साईडला जो ॲरो पाहताय तुम्ही, ओके, तर हा ॲरो नसून तो एक प्रकारे क्लिपिंग मास्कचा ऑप्शन आहे। ओके, तो क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपला फोटो, ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो पूर्णपणे बॉक्सच्या आतमध्ये सेट झालेला आहे। ओके, तर आता समजा आपल्याला फोटो वर घ्यायचे थोडं किंवा हालचाल बारीक मोठा करायची, त्यानंतर त्याला कसं करणार आपण, इथे सिम्पली लेअरवरती जाणं, त्यानंतर आपला फोटोची लेअर सिलेक्ट असली पाहिजे। त्यानंतर तुम्ही इथं ब्रशचा ऑप्शन पाहताय। ओके, तुमच्या मोबाईलमध्ये ब्रशचा ऑप्शन दिसत असेल किंवा इरेजचा ऑप्शन दिसत असेल, सिम्पली त्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथं फर्स्टलाच ऑप्शन पाहताय तुम्ही ट्रान्सफॉर्म। ओके, ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करा। त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की तुम्हाला इथे रिलेटिव्ह साईज जी आहे तिथे कमी जास्तसुद्धा करता येते। त्यानंतर इथे तुम्ही काहीशा अशा प्रकारे इथे सेट करून घ्या। त्यानंतर इथे राईटला क्लिक करा आणि काहीसा अशा प्रकारे आपला रेग्युलर जो बॅनरवरती फोटो असतो बॉक्समध्ये जो आपण ॲड करतो तो काहीसा अशा प्रकारे इथे ॲड झालेला आहे। तर नक्कीच आता ह्याला सेव्ह कसं करणार आपण मी तुम्हाला इथं दाखवतो। ओके, तर इथं तुम्ही राईट साईडला जो ॲरो जाताना दिसते तो इथं पाहू शकता, मी ड्रॅग करतो इथे, त्यावरती सिम्पली क्लिक करायची। त्यानंतर इथे सेव्ह ॲज इमेज
इथे तुम्ही ऑप्शन पाहू शकता. ओके, त्यावरती सिम्पली क्लिक करा. त्यानंतर इथे JPGवर जर सिलेक्ट असेल तर तुमचं इथे PNG करा. त्यानंतर इथे ओकेचा ऑप्शन जो आहे तो इथे सिलेक्ट करून सेव्ह होऊन जाईल. आणि आपली ही PNG जी आहे, ही PNG स्वरूपात आपलं बॉक्स PNG जी आहे ती आपली गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. कुठेही क्वालिटी तुमची लॉस होणार नाही. ओके, तर नक्कीच हा झाला आपला रेग्युलर बॉक्समध्ये फोटो ॲड करण्याची पद्धत. आता मी तुम्हाला दाखवतो की आता इथे तुम्ही पाहू शकता की हा झाला आपला रेग्युलर बॉक्स PNG. ओके, तर आता जो आपला सेकंडवाला काहीसा अशा प्रकारे हा जो फोटो आहे हा कशा प्रकारे बनवता येईल आपल्याला बॉक्स PNG हे इथे मी तुम्हाला दाखवतो. तर इथे काय करतो, आता मी इथे डायरेक्टली बॅकला येतो. इथं हा ॲरोवरती तुम्ही पाहू शकता. इथे काय करायचे, बॅक टू माय गॅलरी डायरेक्टली म्हणायचे. आणि केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की आपला प्रोजेक्ट जो आहे तो काहीसा अशा प्रकारे इथे ह्या ॲपमध्ये जो आहे तो इथे अशा प्रकारे इथे सेव्हसुद्धा होऊन जातो. म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळेस तुम्ही इथे त्याला एडिटसुद्धा करू शकाल. तर आपण येऊयात बॅकला. त्यानंतर तुम्ही इथे प्लसचा आयकॉन परत पाहता, त्यावरती ओके करून जी आपली साईज मी तुम्हाला सांगितली होती फर्स्ट स्टेपला. ओके, तर ती सिम्पलीस इथे घ्यायची. त्यानंतर इथं तुम्हाला लेअरवरती जाऊन ब्लॅक ट्रान्सपरंट करायचे. त्यानंतर इथं कॅमेराचा आयकॉन पाहता, त्यावरतीच जाऊन आपला जो 6 फोटोचा बॉक्स PNG तुम्ही पाहताय. ओके, त्या सिम्पलीस इथे ॲड करून घ्या. तर काहीसा मी इथे प्रकारे हा बॉक्स PNG जो आहे तो काहीसा अशा प्रकारे इथे ॲड करून घेतो. तर ॲड केल्यानंतर इथे राईटवरती क्लिक करतो. त्यानंतर इथे कॅन्सल. त्यानंतर तिथे परत कॅमेऱ्याच्या आयकॉनवरती जातो. त्यानंतर जो माझ्या ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो काहीसा अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर इथे थोडंसं 2 बोटांनी ड्रॅग करून इथे झूम करून घेतो लेअर. आणि आपला ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो काहीसा अशा प्रकारे आपल्याला कशा प्रकारे सेट करता येईल इथे मी पाहू शकता तुम्ही इथे. तर काहीसा अशा प्रकारे मला हा ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो इथे सेट करायचा आहे. तर फोटो काहीसा अशा प्रकारे बॉक्सच्यावर सेट करून घ्यायच्या आधी आपल्याला. त्यानंतर तुम्ही इथे राईट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर फर्स्ट स्टेपलाच मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की हा जो ॲरो जो आहे हा क्लिपिंग मास्कचं काम करतो. सिम्पलीच त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपला ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो पूर्ण बॉक्सच्या आतमध्ये ॲड झालेला आहे. ओके, आणि समजा इथं मी तुम्हाला दाखवतो. आता समजा आपल्या ऑब्जेक्टचा फोटो ह्या साईडच्या बॉक्समध्ये सुद्धा ॲड झाला, तर त्याला आपण रिमूव्ह कसं करणार साईडच्या बॉक्समधला. ओके, तर इथे तुम्ही नक्कीच खालच्या साईडला लेफ्ट साईडला तुम्ही इथं ब्रशचा आयकॉन पाहता, त्यावरती सिम्पली क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही इथं सेकंड नंबरच्या लाईनमध्ये तुम्ही इथे थर्डलाच इरेज नावाचा ऑप्शन पाहतो की त्यावरती सिम्पली क्लिक करायचे. त्याची साईज जी आहे ती कमी जास्त तुम्ही करू शकता. तर काहीशी अशा प्रकारे इथे मी साईज करतो आणि त्यानंतर ह्या लेअरवरती काहीसा अशा प्रकारे इथे इरेज करून घेतो. तर ह्या फोटोला केलेले आपण क्लिपिंग मास्क. ओके, तर आता जाऊयात आपण परत आपल्या लेअरवरती. त्यानंतर तुम्ही इथे कॅमेऱ्याच्या वरती जो प्लसचा आयकॉन पाहता, ओके, मधोमध जो प्लसचा आयकॉन दिसते इथे मी तुम्हाला ड्रॅग करून दाखवते. तुम्ही पाहू शकता हा जो आयकॉन दिसतो त्यावरती सिम्पली क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 4 नंबरला डुप्लिकेट लेअरचा ऑप्शन बघायला भेटेल. ओके, सिम्पली त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या फोटोच्या ज्या लेअर ज्या आहेत तिथे काहीशा अशा प्रकारे ह्या 2 लेअर तयार झालेत. तर वरची लेअर जी आहे आता डुप्लिकेट केलेली आपण तिला सिम्पली इथे अनक्लिपिंग मास्क करून घ्या. त्यानंतर केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की आपला ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो काहीसा अशा प्रकारे इथे वरती आलेला आहे. डुप्लिकेट जो फोटो आहे तो अशा प्रकारे वरती आलेला आहे. आता ह्या फोटोला आपल्याला खालून जे आहे ती इरेज करायचं. तो कशा प्रकारे इरेज करायचे मी तुम्हाला दाखवतो. इथं तुम्ही खालच्या साईडला लेफ्ट साईडला पाहू शकता इथे इरेजचा ऑप्शन दिसतो. त्यावरती सिम्पली क्लिक करा. जर तुमच्या मोबाईलमध्ये दिसत नसेल तर तुम्ही इथे सिम्पली इथे क्लिक करून तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये पाहू शकता इरेजचा ऑप्शन दिसतो. त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही इरेजची साईज जी आहे ती इथे कमी जास्त करा आणि आपल्या ऑब्जेक्टच्या मुंडक्याचा खालचा जो फोटो जो भाग असेल तो इथं तुम्ही रिमूव्ह करून घ्या. तुम्ही इथं पाहू शकता कशा प्रकारे मी इथे रिमूव्ह करून घेतो. ओके, तर अशा प्रकारे रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही इथे नक्कीच पाहू शकता की आपला फोटो जो आहे तो काहीसा अशा प्रकारे इथे ॲड झालेला आहे. त्यानंतर पुढचा फोटो आपण कशा प्रकारे ॲड करू हे तुम्हाला इथे दाखवतो. त्यानंतर परत जायचं आपल्या लेअरवरती. त्यानंतर आता काय करायचं तुम्हाला आपले बॉक्स PNG जो आहे तो आपल्याला इथे डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. तर इथे प्लसचा आयकॉन पाहता तुम्ही मधोमध ह्यावरती क्लिक करा. त्यानंतर 4 नंबरला डुप्लिकेट लेअर नावाचा ऑप्शन येते. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर आता ही जी तुम्ही लेअर पाहताय वरची लेअर पाहता ही तुम्ही, ओके, तिला ह्या 3 रेषा दिसते तुम्हाला, त्या रेषाला होल्ड करा. होल्ड करून आपल्याला काय करायचे सर्वात वरती आपल्याला ड्रॅग करून घ्यायचे. ओके, आता ड्रॅग केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की आपली लेअर जी आहे ती अशा प्रकारे दिसेल फोटो बॉक्स PNG. आता फर्स्टवाल्या ऑब्जेक्टच्या चेहऱ्यावरती पूर्ण फोटोवरती आपला बॉक्स PNG आहे ती तिथे ॲड झालेली आहे. तर इथं आपण काय करूयात इरेजचा ऑप्शन सिलेक्ट करूयात. ब्रश इरेज
सिलेक्ट करूयात. इथे साईज कमी जास्त करूयात आणि आपला फर्स्टवाला बॉक्स जो आहे तो इथे आपण इथे काहीसा अशा प्रकारे इथे इरेज करून घेऊयात. ओके, तर आपण घेतला हा फर्स्टवाला इरेज करून. आणि आता इथे तुम्हाला काहीच करायचं नाही. परत आपल्या लेअरवरती जायचे, कॅमेऱ्याचा आयकन पाहते त्यावरती क्लिक करा. तुमचा जो कोणता सेकंड ऑब्जेक्टचा फोटो असेल तो सिम्पलीसी इथे ॲड करून घ्या. तर काहीसा मी इथे काहीसा अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो इथे ॲड करून घेतो. तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत असाल अशी मी आशा करतो. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला काही समजणार नाही की आपण कशा प्रकारे हे फोटोज ॲड करतो आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तर काहीसा अशा प्रकारे हा फोटो सेट करून घेतल्यानंतर ह्याला काय करायचे, राईट क्लिक करायचे. त्यानंतर आपली प्रोसेस जी आहे ती आपण इथे चालूच ठेवायची आहे. इथं कॅन्सल करायची, त्यानंतर इथे क्लिपिंग मास्क करायचे. क्लिपिंग मास्क केल्यानंतर तुम्ही इथं कॅमेऱ्याच्या वरती जो मधला प्लसचा आयकन पाहता त्यावरती क्लिक करा. त्यानंतर डुप्लिकेट लेअर करा. त्यानंतर परत ही डुप्लिकेट लेअर जी झाली आहे तिला अनमास्किंग करा. अनमास्किंग केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपला ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो बॉक्सच्या वरती आलेला आहे. त्यानंतर इथे इरेजचा ऑप्शन ऑलरेडी सिलेक्ट आहे आपला. त्यानंतर इरेजची साईज कमी जास्त करून आपण इथे आपल्या ऑब्जेक्टच्या मुंडक्याचा खालचा जो फोटो आहे तो आपण इथे काहीसा अशा प्रकारे इथे रिमूव्ह करून घेऊयात. ओके, रिमूव्ह झाल्यानंतर मी तुम्हाला आता हे पाहता मी इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा. आता आपल्या सेकंड नंबरचा जो ऑब्जेक्टचा फोटो आहे तो साईडच्या बॉक्समध्ये सुद्धा क्लिपिंग मास्क झालेला आहे. ओके, तर ह्याला कशा प्रकारे आपण रिमूव्ह करू हे पाहूयात. लेअरवरती जाऊन आपला पहिला फोटो जो आहे तो सिलेक्ट करून इरेजचा ऑप्शन सिलेक्ट करा इकडे. तर ऑलरेडी आहे इरेजचा ऑप्शन सिलेक्ट. तर काहीसा अशा प्रकारे इथे रिमूव्ह करून घ्या तुम्ही. ओके, झालं आपलं ही फर्स्टवाली स्टेप. आता इथे करूयात आपण आपला थर्ड नंबरचा फोटो ॲड. तर ओके, तर लेअरवरती जायचे. त्यानंतर सेकंड नंबरचा तुम्ही हा जो बॉक्स पेनची पाहता जो आपण होल्ड करून ड्रॅग करून वरती नेला होता. ओके, तर सिम्पली तो त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर इथं प्लसच्या आयकनवरती जाऊन डुप्लिकेट करा त्याला. त्यानंतर त्यालासुद्धा ड्रॅग करून सगळ्यात लेअरच्या वरती नेल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता परत इथे आपला ऑब्जेक्टच्या फोटोवरती हा बॉक्स पेन जे आलेला आहे. तर त्याला आपल्याला सिम्पलीसी इथून साईज इरेजर सिलेक्ट करायचं आणि इथून अशा प्रकारे इथे रिमूव्ह करून घ्यायचे. ओके, रिमूव्ह केल्यानंतर काय करायचे, परत तुम्हाला लेअरवरती जाऊन कॅमेऱ्याच्या आयकनवरती जाऊन तुमच्या ऑब्जेक्टचा थर्डवाला जो फोटो आहे तो इथे ॲड करून घ्या. तर ॲड केल्यानंतर मी इथं काहीसा अशा प्रकारे इथे सेट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर इथे राईटवर क्लिक करा. त्यानंतर ह्या फोटोला जे आहे ते इथे क्लिपिंग मास्क करून घ्या. ओके, तर इथे पाहू शकता इथे क्लिपिंग केलं आहे मी. क्लिपिंग केलं, आपला ऑब्जेक्टचा फोटो जो आहे तो पूर्ण बॉक्सच्या आत गेला. आता हे तुम्ही पाहू शकता साईडच्या बॉक्सच्या सुद्धा आत आपला ऑब्जेक्टचा फोटो गेला. तर इथे मी काहीसा अशा प्रकारे इथे इरेज करून घेतो. इरेज केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला ऑब्जेक्टच्या फोटोला सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथं प्लसच्या आयकनवरती जाऊन डुप्लिकेट लेअर करायची. त्यानंतर इथून अनमास्किंग करायची. म्हणजे आपला डुप्लिकेट लेअर जे आहे ती अनमास्किंग होऊन आपल्या ऑब्जेक्टच्या वरच्या फोटोला येईल. ओके, तर सिम्पली ह्यालासुद्धा काय करायचं, आता बाकीचा भाग जो आहे आपला ह्यालासुद्धा आपण इरेज काहीसा अशा प्रकारे करून घ्यायचे. ओके, तर हा झाला आपला थर्ड वेळा. परत एकदा आपल्याला काय करायचे, लेअरवरती जायचे. परत आता आपण जसे आपण आपली लेअर वाढत जाईल तशी आपल्याला हीच लेअर सगळ्यात वरची बॉक्स पेनची लेअर सिलेक्ट करायची, तिला डुप्लिकेट करायचे. त्यानंतर परत तिला ड्रॅग करून सगळ्यात वरती न्यायचे. वरती नेल्यानंतर परत इथं आपल्याला ऑब्जेक्टच्या फोटोवरील जी बॉक्स पेन जे आहे तो तुम्हाला इथे इरेज करून घ्यायची काहीशी अशा प्रकारे. ओके, तर तुम्ही इथं पाहू शकता नक्कीच. तर हे सर्व इरेज झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टचा फोटो घ्यायचा आहे. तर 4 नंबरच्या ऑब्जेक्टचा फोटो मी काहीसा अशा प्रकारे इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर इथे राईट क्लिक करतो. तर या फोटोला काहीसा अशा प्रकारे आधी इथे ॲड करून घेतो. प्रॉपरली इथे ॲड करून घ्या. अशा प्रकारे इथे ॲड केलं. त्यानंतर इथे राईट क्लिक करतो. त्यानंतर लेअरवरती जाऊन ह्या फोटोला क्लिपिंग मास्क करतो. क्लिपिंग मास्क केल्यानंतर हा साईडचा भाग जो आहे तो इथे इरेज करून घेतो. इरेज केल्यानंतर परत लेअरवरती जाऊन आपल्या ऑब्जेक्टचा फोटो आपल्याला इथे डुप्लिकेट करायचा. डुप्लिकेट केल्यानंतर काय करायचं, परत आपल्याला अनमास्किंग करायचे. त्यानंतर ते कॅन्सल करून आपल्याला इथे बाकीचा जो आपल्या ऑब्जेक्टचा भाग आहे तो आपल्या इथे रिमूव्ह करायचा आहे, असं काहीसा अशा प्रकारे. ओके, तर नक्की तुम्ही सर्व स्टेप जी आहे ती अशा प्रकारे फॉलो करत जा. काहीसा अशा प्रकारे आपला बॉक्स PNG जो आहे तो अशा प्रकारे इथे फोटो ॲड झालेले आहे. तर नक्कीच
आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या डिझायनर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर ह्या फोटोला कसं आपण सेव्ह करणार ते बी इथं पाहूयात. इथं तुम्ही राईट साईडला ॲरो पाहताय. ओके, ॲरोवरती क्लिक करायचं, सेव्ह ॲज इमेज म्हणा आणि इथून ओके करा.